नमस्कार बाबा. काय नाव तुमचं? हा गोविंद आडनाव राऊत. काय करता तुम्ही? आम्ही आता जरा आजार समजा तास आहे तब्येत चांगली ऑपरेशन झाली. हां प्रॉपर इथलेच. हा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या आहे. हा या ठिकाणी पंचायत समितीचा उमेदवार कोण कोण आहे माहिती आहे तुम्हाला? हे पंचायत समिती पवळे आणि ते उदयबाई नाही नाही, ते जिल्हा परिषदचे. जिल्हा परिषद हां पंचायत समिती मला वाटतं हे काय म्हणतात? धुमाळे, लांडे, लांडे बरेच उमेदवार आहे. दरेकर पुढे ते जिल्हा परिषद. जिल्हा परिषद. या ठिकाणी कोणाचं वातावरण आहे, कोणाची हवा आहे? सध्या पवळ्यांचं वातावरण जरा आहे थोडं. पोळ्यांचं. बाकीच्यांचं नाही. आता आताच का तास असणार ना. बाकीच्यांचा प्रचार चालू आहे का? हा समजा चालू आहे आणि कोणाची हवा आहे? पवळ्यांची. इकडं काय काय समस्या आहे या भागात? समस्या काय आहे तुमच्या? समस्या तर मग पाण्याच्या समस्या इथं समस्या इकडे समस्या. मग हे निवडून आल्यानंतर कोण सोडू शकतो या समस्या? आता त्यांच्या इच्छा आहे, आपण कसं माहिती त्यांनी सोडलं नाही बरं नाही सोडलं नाही. बाबा नमस्कार. नमस्कार. नाव काय तुमचं? बाळासाहेब बुट्टे. काय करता तुम्ही? शेती. शेती. कसली काय शेतात काय काय पीक? शेतात काय आता पाणी नाही ना. पाणी नाही. पाण्याचा प्रश्न आहे. पाण्याचा प्रश्न आहे का? आता पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुका लागलेल्या आहे. पंचायत समितीसाठी काय वातावरण आहे या ठिकाणी? आता वातावरण पाहिलं तर आता ते स्थानिक आमचे पेठचे उमेदवार आहेत ना, बाळासाहेब आपलं संजय पवळे. हां. त्याचं बरं दिसते. अजून कोण आहे उमेदवार? आणि मग दुसरं कोणी पंचायत समितीला तोच आहे उभा ना. अंकुश लांडे, उद्धव बाळासाहेब ठाकरे, हा धुमाळे धुमाळा आहे. भाजपाकडून, तसेच काँग्रेसचे बरेच उमेदवार आहे. कोणाची हवा आहे इकडं आपल्या भागात? आपल्या भागात आता म्हणजे आता हे पाहिलं तर हेच येणार कोण? कोण? संजय पवळ्याच. म्हणजे पवळे. सरपंच आहे ना ते? हा. कामं करतात का ते? हा मग इथे विकास चांगला केला हे झाला पेठचा सरपंच. मला एक सांगा, निवडून आल्यानंतर तुमच्या ज्या समस्या आहे या आत्ताच्या उमेदवारापैकी कोण सोडू शकतं? त्याच्यात उमेदवार आता काय आता ह्या तर नवीनच आहे पंचायत समितीला. हां. कोण सोडू शकतं मग यांच्यामध्ये? यांच्यामध्ये आता कोण आता सोडावं जास्त. आता ग्रामपंचायतीचा सरपंच ह्या नात्याने तू बहुतेक तिकडे पंचायत समितीला बरं चालेल, म्हणजे हे होईल, सोडवण्याचा प्रयत्न करील. कोण? पवळे. बाबा नमस्कार. नमस्कार. नाव काय तुमचं? सुरेश ज्ञानेश्वर तोटे. हे गाव कुठलं आहे? कुरवंडी. कुरवंडी. किती लोकसंख्या आहे गावाची? आता लोकसंख्या मग असं नाही तसंही. तुम्ही काय करता? शेती काम. शेती काम. मला एक सांगा, पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुका या ठिकाणी सुरू आहे, तर पंचायत समितीसाठी काय वातावरण आहे या ठिकाणी? कोणाची हवा आहे? हवा म्हणजे तसं माणूस बघून असते आमचं. हां. ते संदीप पवळे पण आहेत. हां. आणि लांडे पण आहेत. ते पण ह्या गाड्या येतात. पण आता कोणची हवा आहे आता पुढचं काय सांगू शकत आम्ही. आता या ठिकाणी जर तुमची कामं काय प्रलंबित आहे या ठिकाणी? काय शेती कामच आहे, दुसरं काय नाही, काय काय समस्या आहे या ठिकाणी? समस्या काय आता काय काय नाही. म्हणजे तुमच्या समस्या पुढं पंचायत समितीची समस्या ज्या आहे त्या कोण सोडू शकतं यापैकी, या उमेदवारापैकी? ते आता मला काय एवढं सांगता नाही. नाही नाही, पंचायत समितीसाठी कोण निवडून येईल? आता पवळे येतात का लांडे येतात का कोण येतात हे नाही आपण सांगू शकतो. त्यांची हवा काय किंवा त्यांचं कोण आहे असं आपल्याला नाही. म्हणजे पण आम्ही पण जास्त आमची जी वाडी आहे ना, जास्त नाव कुठलं चर्चेत आहे? जास्त तिकडं पेठ. पवळे. हां पवळे, लांडे, पवळे. पंचायत समिती म्हणजे तिकडून ते पवळे ते. हां. हां.